एरवी सगळं विसरता ना, मग गावाक सांगू ह्या कसा लक्षात राहला? पण आता त्याचा काय जीव घेशाल काय? सरिता, बघा काहीच कळत नाही आता. बघा काहीच कळत नाही आता. मी काय करतोय, काय करू पया, काहीच कळत नाही गो. म्हणून मग असं राग बाहेर नाही येतात. सगळ्यांका हे बोलल्यावर राग येतात. मग राग कुणावर काढायचा हो? तर त्या पांडूवर राग निघतात. तो काय माझा वैरी नाही हा. माका पण कळती त्याची अवस्था. सरिता, या सगळं अण्णांनी उभं केलंय घर. अण्णा गेल्यावर काय झालं हा घराचं? मी या सगळं सांभाळलंय, काहीसलं सगळं बघितलंय. पण या सगळ्यापासून मी या घरात वाचू नाही शकत. काय उपयोग झाला माझा? अण्णा माका सांगायचे, दत्ता, माझ्या नंतर हा सगळ्यात चुका करूचा. आणि मी अहो, हा जा काय होता हा तुमच्या हातात हा का? त्या हातात नसलं ते माझ्या समोर घडता आलं. मी फक्त बघते, त्याचा जास्त त्रास होतो. तो फुले हिलो, तुम्ही तर काहीतरी केलं ना. आता घराचा काय झाला, हा जर काय दिसता हा एका झटक्यात निघून गेलं तर मी पुन्हा काय सांगू? अण्णांनी नानांनी केलेला टिकून ठेवू शकलं नाही, तर स्वतः माफ नाही करू शकत. गावातली माणसं बोलतात, आम्ही ऐकतोय. ना कुणा काय काय सांगू, कुणा कुणाची तोंड बंद करू? कुणा काय सांगाय गेले तर सगळेजण एकच बोलतात, हे सगळं अण्णा गेल्यापासून होत आहे. आधी कधी नाही झाला आता. अहो, आपल्या परीन जा का व्हाईत तर सगळा आपण करताव ना या घरासाठी. कित्याक वाईट वाटून घेतास?